नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य या कथा अहं पठामि सा कथा अस्ति रेलयानं गतं। सौ शैलजा विश्वासपाण्डे महोदयया लिखिता एषा कथा स्व अनुभवविषये कथनमस्ति। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। 3202तमे वर्षे घटिता घटना एषा, यदा तिरुपतौ प्रशिक्षणप्रमुखाणाम् अखिल भारतीय वर्गः सञ्जातः तदा मया प्रथमवारं तिरुपतिगमनाय अवसरः प्राप्तः। वर्गस्थानं प्राप्य स्नानादिकं समाप्य आवाम् अहं सहकार्यकर्त्री च देवदर्शनार्थं मन्दिरं गतवत्यौ। दर्शनं सम्यक् अभवत्, वर्गोऽपि उत्तमः सञ्जातः। वर्गोत्तरम् आवयोः नागपुरं प्रत्यागमनस्य आरक्षणं पूर्वमेव कृतमासीत्। अतः वर्गसमाप्तेः अनन्तरं सायं 6 यावत् आवाम् आनन्देन अटित्वा विपणितः गृहजनानां कृते वस्तूनि, वस्त्राणि इत्यादीनि क्रीतवत्यौ। आवयोः आरक्षणं रेणिगुण्टातः आसीत्। एकेन उक्तं यत् लोकल् रेलयानं 20 निमिषाभ्यन्तरे प्रापयति इति। सायं 7 लोकल् रेलयानस्य समयः। 7:30 पूर्वं रेणिगुण्टां प्राप्स्यावः एव इति निश्चित्य आवां 7 तस्मिन् रेलयाने उपविष्टवत्यौ। आवयोः दौर्भाग्यं यत् तत् रेलयानम् अर्धम् अन्तरं गत्वा मध्ये एव निर्जने स्थाने स्थगितम्। यथा यथा समयः अग्रे गच्छेत् तथा तथा आवयोः हृदयस्य गतिः वर्धमाना अभवत्। 8:30 अपि जातम्, किन्तु तत् रेलयानं किञ्चिदपि अग्रे न गतम्। आवां मनसि सर्वेषां देवानां स्मरणं कृतवत्यौ। तस्मात् निर्जनस्थानात् पादाभ्यां गमनमपि शक्यं नासीत्। आवयोः नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम्। स्थगितं तत् रेलयानं 10:09 कथञ्चित् प्रस्थानम् आरभत। यावत् आवां रेलस्थानकं प्राप्तवत्यौ तावता एव अस्मदीयं यानं स्थानकात् निर्गतम् आसीत्। लोकल् रेलयानेन आवयोः घातः कृतः। अधुना किं करणीयम् इति चिन्तया चिटिकागृहं गत्वा प्रश्नात् ज्ञातं यत् रात्रौ 1:30 अन्यदेकं यानं गच्छति इति। तत्र तु प्रथमश्रेण्याः एव चिटिका उपलभ्या आसीत्। उपायान्तरस्य अभावात् त्रिगुणितं मूल्यं दत्वा आवां चिटिकाद्वयं क्रीतवत्यौ। भाग्यवशात् तत् यानं समये प्राप्तं, येन आवां द्वितीयदिने नागपुरं प्राप्तवत्यौ। जीवनस्य कश्चित् विशिष्टः अनुभवः प्राप्तः। अधुनापि तं प्रसङ्गं स्मृत्वा रोमाञ्चम् अनुभवामि। अधुना तु कथा समाप्तिं गता। अस्तु तर्हि कथायाः अर्थं मराठी भाषायां द्रक्ष्यामः। हा जो प्रसंग येथे वर्णिलेला आहे तर त्याचा मराठी अर्थ आता आपण बघूयात। तर 2023 मध्ये घडलेली ही घटना आहे। लेखिका सौ शैलजा विश्वास पांडे ह्या नागपूरमधल्या संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्या आहेत। तर त्यांना तिरुपतीला प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी जी संधी प्राप्त झाली होती त्यावेळेला जो अनुभव त्यांना मिळालेला होता तर तो अनुभव त्यांनी इथे शब्दामध्ये मांडलेला आहे। चला तर मग आपण याचा अर्थ बघूयात। तर ज्या वेळेला तिरुपतीला प्रशिक्षणासाठी अखिल भारतीय जो वर्ग होता तर त्यांना जाण्याची संधी प्राप्त झाली। त्यावेळेला पहिल्यांदाच तिरुपतीला जाण्याची संधी त्यांना मिळालेली होती आणि जिथे हा वर्ग घेतला जाणार होता, हे प्रशिक्षण होतं, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर स्नान वगैरे आटोपल्यानंतर त्या दोघीजणी वर्ग समाप्त होऊन मंदिरामध्ये गेल्या दर्शनासाठी। येथे त्या दोघी असा उल्लेख आलेला आहे तर त्या दोघी म्हणजे लेखिका स्वतः। तो वर्ग सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा झाला आणि जेव्हा वर्ग संपला त्यानंतर त्या म्हणजेच सौ शैलजा पांडे आणि त्यांची जी सोबत होती, जी मैत्रीण होती, तर ह्या दोघीजणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आनंदाने बाजारामध्ये फिरत होत्या आणि काही घरच्या लोकांसाठी काही वस्तू आणि काही कपडे त्यांनी विकत घेतले। त्यानंतर जेव्हा
त्यांना परत नागपूरला परतायचं होतं. त्यावेळी त्यांची जी रेल्वे होती तर ती रेणीगुंटा हे जे तिथलं स्थान आहे तिरुपतीच्या जवळचं, तर तिथनं परतीची रेल्वे त्यांना मिळणार होती. तर एकाने कोणीतरी त्यांना सांगितलं की इथनं म्हणजेच तिरुपतीवरनं रेणीगुंटाला जाण्यासाठी 20 मिनिटामध्ये तुम्हाला एक लोकल रेल्वे उपलब्ध होईल आणि संध्याकाळी 7 हा तिचा वेळ आहे. तर त्यावेळेला त्या दोघींनी असा विचार केला की फार फार तर 7:30 पर्यंत आपण रेणीगुंटाला पोहोचू आणि असा विचार करून आणि तसं मनामध्ये ठरवून त्या दोघीजणी त्या रेल्वेमध्ये बसल्या. पण त्यांचं दुर्भाग्य असं होतं, रेल्वेमध्ये त्या बसल्यानंतर ती रेल्वे अर्ध अंतर गेल्यानंतर एका निर्जन ठिकाणावरती मध्येच ती थांबली. जसा जसा वेळ पुढे जाऊ लागला तसं तसं त्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. कारण रेणीगुंटावरनं रेल्वे प्राप्त करण्यासाठी वेळेमध्ये पोहोचणं त्यांना आवश्यक होतं. 8:30 वाजले, परंतु ती रेल्वे थोडीसुद्धा पुढे गेलेली नव्हती आणि मध्ये ती थांबलेली रेल्वे ती तशीच थांबलेली होती. त्यावेळेला त्यांनी देवाचं स्मरण करायला सुरुवात केली आणि या निर्जन ठिकाणावरनं त्यांना पायी जाणंसुद्धा शक्य नव्हतं. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं आणि मग त्यानंतर ती थांबलेली जी रेल्वे होती ती कशी तरी 9ला 10 मिनिटं कमी असताना तिथनं त्या रेल्वेने प्रस्थान केलं आणि ज्या वेळेला त्या रेणीगुंटाला पोहोचल्या तेव्हा थोड्याच वेळापूर्वी त्यांची नागपूरची जी रेल्वे होती ती तिथनं निघून गेलेली होती. आणि मग त्यावेळेला ती लेखिका म्हणते की ही जी लोकल ट्रेन होती, लोकल रेल्वे होती, तर त्या रेल्वेने आमचा घात केला आणि आता काय करावं बरं, तर असा विचार करत असताना त्या तिकीट घराजवळ गेल्या आणि तिथे काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांना हे कळालं की रात्री 1:30 वाजतासुद्धा एक रेल्वे आहे आणि मग त्या रेल्वेची फक्त प्रथम श्रेणीचीच तिकीटं उपलब्ध होती आणि याआधी त्यांनी जे आरक्षण केलेलं होतं, जी रिझर्वेशन केलेलं होतं, तर त्याच्या तिप्पट पैसे त्यांना त्यासाठी भरावे लागले आणि तिकीट प्राप्त झालं. परंतु एक नशीब असं होतं की त्यांना बरोबर वेळेला ती रेल्वे प्राप्त झाली आणि त्या दोघीजणी दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचल्या. तर लेखिका इथे म्हणते की जीवनाचा एक विशिष्ट असा अनुभव आम्ही त्यावेळेला घेतला आणि अजूनसुद्धा तो प्रसंग आठवला की माझ्या संपूर्ण अंगावरती एक काटा उभा राहिल्यासारखा राहतो. तर अशा प्रकारे स्वतःचा जो एक अतिशय विचित्र किंवा विशिष्ट अनुभव जो आहे तो लेखिकेने इथे संस्कृतमध्ये मांडलेला आहे. अस्तु तर्हि पुनर्मिलामः अग्रिमे सोमवासरे नूतन कथया सह. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.